बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? राऊतांनी डिवचलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोड मॅपचा आढावा बैठकीमध्ये मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचीही सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खासगीच नाही तर मनपाचेही काम बंद करण्याच्या सूचना। अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा। पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीमध्ये मोठी गर्दी। सर्व बंगले, हॉटेल, लॉजचं बुकिंग फुल। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस। 31च्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। 31 निमित्त राज्यातल्या दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेमध्ये वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित विराटची निराशाजनक कामगिरी। रोहितच्या 5 डावांमध्ये अवघ्या 31 धावा तर विराटच्या 60 डावांमध्ये 167 धावा। दोघांच्या निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उधाण।